डायबिटीस झाला आहे. एकाने सांगितले की सगळी फळं बंद करून टाका, फळांमुळे साखर वाढते. आता यामध्ये सुद्धा हे अर्ध सत्य आहे. हं, कुठली फळं निवडायची हं, हा भाग महत्त्वाचा आहे. हं, की आंबा, द्राक्ष, केळी, चिक्कू, सीताफळ, अननस ही फळं जी जास्त शुगरवाली असतात ती कमी करायची. त्यातला एखादा अगदी लहान पोर्शन घ्यायचा. हं, दुसरी गोष्ट अशी की समजा एखाद्याला किडनीचा आजार आहे, तर अशा माणसांनी आंबा, केळी, संत्री, मोसंबी, नारळाचं पाणी ही जास्त पोटॅशियम असलेली फळं टाळावीत. हं. कारण बरेच आंब्याच्या सीझनमध्ये अनेक डायबेटिक लोकं एकदम डायलिसिसला येतात. अच्छा. कारण पोटॅशियम खूप वाढतं हं, आणि पोटॅशियमची रेंज इतकी नॅरो असते 3.5 टू 5.5. थोडं वर गेलं तर त्यांना प्रॉब्लेम येतात. हं, त्यामुळे किडनीच्या लोकांनी स्पेशली या काही फळांचा वापर टाळला पाहिजे. पण बोरं, पेरू, जांभूळ, पेर, सफरचंद, पपई, कलिंगड ही फळांचे तुम्ही खाऊ शकता ही फळं. त्याचे काही प्रॉब्लेम येणार नाही. इनफॅक्ट ह्या फळांमुळे फायबर मिळतं, पोट भरतं. पोट भरल्यामुळे इतर जे आपण कार्बोहायड्रेट किंवा ऑइली पदार्थ खातो, हं, फॅट पदार्थांचं एक असं वैशिष्ट्य आहे, की तुम्ही कितीही खाऊ शकता. हं, म्हणजे ते चिप्स घेऊन बसला माणूस हं, टीव्ही बघत, मॅच बघत, तो खातो. अर्धा किलो द्राक्ष घेऊन बसतात आणि मॅच चालू असते. हं, हे घाणीकारक आहे. हं, हं. काही विशिष्ट फळं तुम्ही खाऊ शकता. फळांमुळे आणि एक आणखीन डायबेटिक माणसाने गोष्ट फ्रूट ज्यूस घ्यायला नको. ओके. फळं खा. फळं खाल्ल्यामुळे फायबर मिळेल. हं.